अथक परिश्रम, सातत्य, जिद्द आणि चिकाटी ही आहे यशाची चतुसूत्री आणि हेच सिद्ध केलंय जालन्यातील भिकन रोजेकर या तरुणानं. नुकत्याच जाहीर झालेल्या UPSCच्या निकालात भिकननं देशात 812वा रँक मिळवत यश मिळवलंय. सालगड्याचं पोरगं अधिकारी झाल्यानं पंचक्रोशीत भिकन कौतुकाचा विषय ठरलाय. पाहुयात भिकनची ही यशोगाथा. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील सपकाळ जळगाव गावात सध्या आनंदाला उधाण आलंय. गावातल्या एका सालगड्याचा मुलगा आता मोठा साहेब झालाय. गावातल्या तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा युवक आदर्श ठरतोय. भिकन रोजेकर जळगाव सपकाळमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर संभाजीनगरमधून पदवी शिक्षण त्यानं पूर्ण केलं आणि UPSCचे वेध लागल्यानंतर त्यानं थेट दिल्लीच गाठली. इच्छा असेल तिथं मार्ग दिसणारच आहे. तुम्ही जर प्रिपरेशन करणार आहे, जिद्द आणि चिकाटी तुमच्या सोबत आहे आणि एक करो या मरोची सिच्युएशन तुमच्या सोबत आहे की करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही, तर तुम्ही नक्कीच करणार. आणि शेवटी आपल्या आई वडिलांकडे बघा, ते कसे कष्ट करतायत, कोणाच्या शेतात कामाला जात आहेत. आणि ज्यावेळेस हे मोटिवेशन फॅक्टर राहतं तर तुम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर झालं पाहिजे. आपण त्या ट्रॅक चुकत नाही, कधी कोणत्या वाईट व्यसनाला किंवा वाईट अभ्यासा व्यतिरिक्त आउट ट्रॅक जात नाही आपण. आणि शेवटी आपल्याला यश येतं. प्रवास तसा होता की आई वडील काम करत होते, असं वाटत होतं कधीतरी त्यांचं काम करणं बंद झालं पाहिजे दुसऱ्याच्या शेतात वगैरे, आणि आपण हे करायचंच आहे आणि ते शेवटी पूर्ण झालं. भिकनचे वडील जगन रोजेकरांनी आतापर्यंत शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून काम केलं. स्वतःकडे असलेल्या अवघ्या 2 एकर जमिनीवर वर्षभर ते गुजराण करतात. बेताची आर्थिक परिस्थिती, त्यामुळे भिकनच्या यशानं आता आर्थिक दिलासाही मिळालाय. काही नाही, 6 महिने घालून लोकांचे काम केले, शिकवलं. याच्या परिस्थिती आता चांगला वाटतं, आनंद झाले. चांगलं चालवा, गरिबीची पुढे चांगलं चालवा, मार्गदर्शन करा पुढं. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या भिकनच्या कुटुंबात सध्या आनंदी वातावरण आहे. गावकरी आणि भिकनच्या मित्रांच्या चेहऱ्यावरही भिकनच्या यशाचा आनंद झळकतोय. दिल्लीला गेलो त्यावेळेस त्याची अशी सिच्युएशन होती, कारण की इथलं वातावरण आणि तिथलं वातावरण, या वातावरणामध्ये खूप चेंजेस. त्यावेळेस तो म्हणायचा रात्रीचा, म्हणजे रात्र झालेली तिथं गेल्याच्या नंतर, तो म्हणायचा की नको भाऊ, तर आपल्याला जावं लागतं, आपण इथं मॅनेज होईल का, मला इथं उद्याच्याला एकट्याला राहायचंय, मी होईल का. मी त्याला सांगितलं की भावड्या, आपली परिस्थिती बघ, तू तिथं चैनीनं झोपशील का इथं चैनीनं झोपशील. त्यांनी विचार केला, तो राहिला. भिकनचा भाऊही आता भारतीय सैन्य दलात रुजू झालाय. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भिकननं हे आभाळा एवढं यश मिळवलंय. 4 वेळेचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर भिकनला 5व्या वेळेस हे यश मिळालंय. त्यामुळे सातत्य आणि प्रयत्नांशिवाय यश नाही, याचं भिकन हा एक मूर्तिमंत उदाहरण ठरलाय. भिकनच्या भवितव्यासाठी झी24 तासच्याही शुभेच्छा. नितेश महाजन, झी24 तास, जालना.